एडं उठलं आणि सवतीच्या माहेरला सुटलं असं माझं सकाळ सकाळी झाले. उठले आणि सरळ टेरेसवर गेले. काहीही काम नसताना टेरेसवर गेले. त्यामुळे थंडी खूप वाजत होती. थंडीने कुडकुडल्यामुळे पळत पळत खाली आले. हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब ब्लॉग चॅनलवर. तर आज आहे गुरुवार. आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. इथं मस्त असं मी कोमट पाणी केलेलं आहे. कोमट पाणी मी सकाळ सकाळी 1 ग्लास घेते. तर इथं मी माझ्या पिल्ल्याला टिफिनला पाहिजे होता शिरा बनवण्यासाठी मी कढईत थोडंसं तेल ओतलं, तूप ओतलं आणि तूप ओतून रवा साफ करून घेतला आणि रवा त्यात ॲड केला. रवा छान असा भाजूस्तवर एका बाजूला माझं चहा ठेवण्याचं काम चालू होतं. चहा पावडर मी भरणीत ओतली आणि मस्त असं आल्याचा चहा बनवायचं काम माझं चालू होतं. इथं मस्त असा आल्याचा चहा आलं टाकून घेतलं, पाणी ओतलं आणि त्यानंतर चांगला चहा शिजवून घेतला. त्यानंतर माझा इथं चिनू विचारत होता की मला मम्मी आज डब्याला काय देणार आहेस. तर मी इथं सांगत होती रवा भाजते आणि मी शिरा बनवणार आहे. तर माझं पिल्लू पळत पळत आलेलं आणि विचारत होतं तर आज नक्की बनवणार आहेस ना. मग त्याला उचलून वरती घेतलं आणि दाखवलं. त्यानंतर इथं मी तुपात साखर टाकली. साखर टाकल्या त्यात काय ना काजू ना बदाम ना काही असेल त्यात ॲडजस्ट करणं हा माझा असतं सकाळ सकाळचं. तर इथं चहा उकळलेला आहे मस्त. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. तर माझं पिल्लू बघा खुश झालेला आहे. इथं मी शिरा बनवायला लागले. त्यामुळे मस्त असा शिरा बनवून घेतलेला आहे. चिनूचं थोडं सकाळ सकाळचं लाड केला त्यामुळे चिनू खुश झाला आणि इथं थोडा थोडा रवा टाकून मी छान असा परतून घेतला. तर माझा रवा रेडी आहे. माझं इथून पुढचं काय शूट घ्यायला मला जमलेलं नाही. एक म्हण आहे ना, नकटीच्या लग्नाला 12 विघ्न. सकाळ सकाळी ऑफिसला जायच्या टायमाला नेमकी चप्पल तुटली. तिला तर काय म्हणायचं बिचारायला, किती दिवस साथ देणार ना. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.